बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नवी दिल्लीतून। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यात 10 जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। काल रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतंय। यात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेत। सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर हा अपघात घडल्याची घटना आहे। चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालेला आहे, 10 जण जखमी आहेत तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी ही एक ट्रेन, या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि या गर्दी दरम्यानच चेंगराचेंगरीची ही मोठी घटना घडलेली आहे, ज्यात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत। तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री 10 वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली। कुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक स्थानकात दाखल झाले होते। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर चेंगराचेंगरीची ही घटना घडली आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे। कुंभमेळ्यासाठी सोडण्यात आलेल्या 2 रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याची सूत्रांची माहिती आहे। रेल्वेची उद्घोषणा झाल्यानंतर प्रवाशांची पळापळ झाली, त्यावेळीच ही घटना घडली आहे। गर्दीत गुदमरल्याने 10 जण गंभीर जखमी झाले, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। आणि याच संबंधित अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती आहे या दुर्घटनेसंदर्भात? प्रणिता, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारनं या घटनेची खरं तर दखल घेतलेली आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत। आता महाकुंभचा शेवटचा टप्पा चालू आहे, त्या टप्प्यात देखील भाविकांची मोठी गर्दी सध्या तिथं पाहायला मिळते। खरं तर महाकुंभमधली ही दुसरी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल महाकुंभशी संबंधित अशी। नवी दिल्ली स्टेशनवरच्या 2 प्लॅटफॉर्मवर ही प्रचंड मोठी अशी गर्दी झाली होती आणि 2 गाड्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या, कारण तांत्रिक कारण खरं तर रेल्वे खात्याकडून सांगितलं गेलं आहे। मात्र त्याच वेळेला गाड्या रद्द झाल्यामुळे अचानक भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि त्याच वेळेला ही चेंगराचेंगरी झालेली आहे। आणि प्रयागराजला जाण्यासाठी जे प्रवासी होते त्यामध्ये महिलांची संख्या ही जास्त होती आणि जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये महिलांचाच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महिला मृत्युमुखी पडल्या आहेत। 18 पैकी जवळपास 14 महिला आहेत आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर सध्या RML रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत। रेल्वे खात्याने का रेल्वे रद्द केल्या आणि त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था होती की नाही याबाबत चौकशी करण्याचे खरं तर आदेश दिलेले आहेत। मात्र यापूर्वी आपल्याला माहित आहे प्रयागराजमध्ये देखील चेंगराचेंगरी झाली होती, तिथं देखील भाविकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर दिल्लीमध्ये ही घटना घडलेली आहे। त्यामुळं खरं तर संपूर्ण देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मात्र पाहावं लागेल आता नेमकं रेल्वे खात्याकडून अजून काही स्पष्टीकरण दिलं जातं का।